नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे फिरोज सेंद्रे आणि तुमच्या माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. आज मी तुम्हाला सांगणार आहे जे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ जो कंत्राटचे करारपत्र आहे तो कशा टाईपच्या भरवायचा ते तुम्हाला मी सांगणार आहे. तर उमेदवाराचे नाव दिसते, त्यामध्ये आपलं नाव, स्वतःचं नाव लिहायचं आहे. स्टार्टिंग आपली सरनेम जसं यामध्ये लिहून आहे चव्हाण योगेश बळीराम. तर स्टार्टिंगला आपली सरनेम, मुदत आपलं नाव आणि नंतर वडिलाचे नाव. MSF नोंदणी क्रमांक, यामध्ये आपली बॅच कोणती होती, सत्र क्रमांक कोणता होता तो टाकायचा आहे. नंतर कंत्राटचे करारपत्र, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ अधिनियम 2010 अधिनियम या करारपत्रात यापुढे अधिनियम असा उल्लेख केला आहे. मधील तरतुदी व वेळोवेळी काढण्यात आलेल्या आदेशाच्या अनुषंगाने खाली नमूद केलेल्या अटी व शर्तीच्या अधीन राहून आपणास दिनांक पासून खालील अटी शर्तीवर कंत्राटी कर्तव्य देण्यात येत आहे. तर इथे काही नाही लिहायचं आहे तुम्हाला. आता दुसरा पेज बघा, त्यामध्ये खाली लिहून आहे मी महाराष्ट्र सुरक्षा महामंडळावर कराच्या अटी व शर्ती वाचलेल्या असून नीट समजलेल्या आहेत. मजवर करारादरम्यान बंधनकारक राहतील अशी मी लेखी हमी देतो म्हणून मी सही करत आहे. तर यामध्ये तुम्हाला उमेदवाराचे नाव लिहायचे आहे, जसं आधी तुम्ही नाव लिहिले तसे. नंतर दिनांक लिहायचे आहे आणि आपली सही मारायची आहे. तिसरा फॉर्म आहे विषय सेवेत रुजू करून घेण्यासाठीचे विनंतीपत्र आणि बंधपत्र. यामध्ये आपल्याला लिहायचे आहे आपला सत्र क्रमांक, त्यामध्ये मोबाईल नंबर टाकायचा आपला. नंतर वाचून घ्या. मला हे माहीत आहे की माझा कंत्राटी स्वरूपाचा जॉब आहे. मी कंत्राटावर सही करून सुरक्षा रक्षकाचा जॉब घेतला आहे. हे मुद्दे आहेत, काही तुम्ही वाचून घ्याल. नंतर खाली बघा, त्यामध्ये लिहून आहे, हा बघा खाली, बंधपत्र लिहून देणार, म्हणजे आपली स्वतःची सही मारायची आहे, नाव लिहायचे आहे आणि तारीख लिहायची आहे. तिसरा पेज बघा आता, त्यामध्ये स्टार्टिंगलाच आहे नाव आपलं नाव लिहायचं आहे आणि सत्र क्रमांक कोणता होता तो लिहायचा आहे आणि फक्त दिनांक लिहायचे आहे. आस्थापनेचे नाव काही नाही टाकायचे तुम्हाला. आणि खाली आहे स्वाक्षरी, खाली स्वाक्षरी आहे, संपूर्ण नाव आणि दिनांक टाकायचे आहे. आणि चौथा पेज बघा, त्यामध्ये तुम्हाला नाव, पदनाम, MSF ID म्हणजे सत्र क्रमांक जो आपला होता तो, आणि खाली बघा बंधपत्र. बंधपत्रामध्ये मी डॅश डॅश म्हणजे आपला स्वतःचं नाव लिहायचं आहे, आपला सत्र क्रमांक असे लिहून देतो की महामंडळामार्फत महाराष्ट्रात कोठेही कर्तव्य दिल्यास ते करण्यास मी तयार आहे. तसेच यापुढे माझ्याकडून कोणतीही कसुरी अथवा विनापरवाना कर्तव्यावर गैरहजर राहिल्यास माझे कंत्राट रद्द करण्यात यावे. म्हणजे हे आपली मंजुरी द्यायची आहे यामध्ये. तर आपला विश्वासू म्हणजे आपली सिग्नेचर द्यायची आहे इथे. आणि खाली आपलं नाव आणि सत्र क्रमांक, MSF ID टाकायची आहे तुम्हाला. आणि लास्टच्या पेज बघा, यामध्ये अर्ज लिहून द्यायचा आहे. तर आपला स्टार्टिंगला बघा, यामध्ये आपल्याला स्वतःचं नाव लिहायचं आहे, मग MSF ID, मग मोबाईल नंबर आणि डेट लिहायची आहे. मग प्रति पोलीस अधीक्षक तथा महाव्यवस्थापक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मुंबई. आणि विषयमध्ये काय लिहायचे आहे, मुंबईमधील कोणते आस्थापनेवर कर्तव्य करण्यास इच्छुक. आणि दुसरा पॉईंट लिहायचा आहे, हाच राजीनामा म्हणून देत आहे. मी 24/9/2025 रोजी महाराष्ट्र सुरक्षा बल ऑफिस मुंबई येथे कर्तव्य घेण्यासाठी हजर राहिलो असून मुंबई येथे कोणते आस्थापनेवर कर्तव्य करण्यास इच्छुक आहे. जर माझी ऑर्डर निघाली आणि मी हजर झालो नाही तर हाच अर्ज राजीनामा म्हणून स्वीकारण्यात यावा. म्हणजे हा राजीनामा पण आहे आणि आपला जॉईनिंग आपण जिथे कर्तव्य करणार आहे तो लेटरसुद्धा आहे. तर अशा प्रकारचा आपला फॉर्म होता.
तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.